कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। या कुंदेन्दु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे जयांचे निआठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वताघवे जिव्हेशिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षराशी भावाचे अवतरण अवतरविती निजखूण हातातडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसो निठाय तै वढे भाग्य होय उन्मेषाशी ते नमस्कारो नियाता सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकञ्च पञ्चचेन्द्रियगोचराः इच्छा द्वेष सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम्। महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकञ्च पञ्चचेन्द्रियगोचराः इच्छा द्वेष सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम्। भगवान संत सम्राट ज्ञानोबरायांच्या असीम अनुग्रहाने तुम्ही आम्ही सर्व भगवती ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायाच्या रूपाने अंतर्मुख वृत्तीनं आत्मचिंतन करण्याला प्रवृत्त झालो। हे आपल्या जीवनातील भाग्याचे क्षण आहेत। कारण या नरदेहाला आल्यानंतर नरदेहाचं मुख्य कर्तव्य जर काय असेल तर त्याने आपलं आत्महित करून घेणं, आपलं स्वतःचं कल्याण करणं। आणि ते कल्याण कशात आहे तर हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे। आपण भगवत चिंतन करावं आणि भगवंताचं चिंतन करताना आपण वेगळा आणि परमात्मा वेगळा हे चिंतन भगवंतालाच मान्य नाही। भगवान म्हणतात मज लागी शरण गिजे आणि जीवत्वेचे आशिजे या बोली न लजिजे प्रज्ञा केवी। जर तुम्ही मला शरणागत झाला असाल तर शरणागत झाले आणि माझ्याहून भिन्न राहिले, माझ्यामध्ये आणि भक्त आणि देव यामध्ये जर भेद मानला तर माऊली इतक्या मृदू भाषेत बोलणारे, पण माऊलींची भाषा आहे प्रज्ञा न लजिजे केवी।
तुमच्या प्रज्ञेला, तुमच्या बुद्धीला लाज कशी वाटत नाही. याचा अर्थ असा आहे की जितका द्वैताचा विस्तार तेवढा दुःखाचा अनुभव येत असतानाही त्या ठिकाणी सुषुप्तीमध्ये द्वैत नसताना सुखाचा अनुभव सगळ्यांना येत असतानाही श्रुतीमातेनेही अद्वैत सिद्धांत प्रतिपादन केला असताही स्वप्नादिकांवरून हे जगत मिथ्या आहे असं तुम्हाला अनुभूत होत असतानाही स्वप्न जगत ज्या कारणाने मिथ्या आहे त्याच कारणाने हे जागृत जगतसुद्धा मिथ्या ठरू शकतं असा बुद्धीला चालना देऊन तुम्हाला यौक्तिक चिंतन करण्याला अवसर असतानाही तुम्ही मात्र श्रुती सिद्धांताने सांगितलेलं जे तत्त्व त्या तत्त्वाची पायमल्ली करता आणि सगळा व्यवहार द्वैतामध्ये करता. इतकंच नाही तर अध्यात्मामध्ये प्रवृत्त झाले असतानाही भेदभावनेने कायम भ्रांत होऊन राहता तुमच्या बुद्धीला लाज कशी वाटत नाही. याचा अर्थ हे अद्वैत तत्त्वज्ञान हे जे मनुष्य देहामध्ये संपादन करणं हे त्याचं परम कर्तव्य आहे आणि त्या परम कर्तव्याचं पालन आपल्याकडून व्हावं म्हणून भगवान माऊली आपल्याकडून हे चिंतन करून घेत आहेत. म्हणून हे एक आपल्याला प्राप्त झालेलं जीवनातील परम महाभाग्य आहे. असो, या ठिकाणी आपलं चिंतन चालू आहे की जे काही क्षेत्र आहे भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, आत्तापर्यंत अनेक दार्शनिकांनी वेगवेगळ्या प्रकाराने ह्या क्षेत्राचं वर्णन केलेलं आहे, परंतु या ठिकाणी मी तुला आता ह्या क्षेत्राचं स्वरूप सांगतो. आणि त्या क्षेत्राचं स्वरूप सांगत असताना पंचमहाभूत, अहंकार, बुद्धी, अव्यक्त, इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रियाचे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे प्रत्येक इंद्रियांचे असणारे 5 विषय आणि इच्छा, द्वेष, सुख, दुःख, संघात, चेतना आणि धृती हे विकार याच्यासहित हे 36 तत्वाचं असणारं क्षेत्र भगवान सांगतात. पण आता प्रत्येक जे काही एक तत्व आहे त्या तत्वाविषयी निरूपण करतात. त्यापैकी आपण आत्तापर्यंत पंचमहाभूत आणि अहंकार यांच्याविषयीचं निरूपण पाहिलं. पंचमहाभूत, अहंकार आणि आता यानंतर 7वं तत्व जे किती 6वं तर ते बुद्धी, ही बुद्धीविषयी आता आपल्याला सांगतात. बुद्धीचं काय स्वरूप आहे. आपण केवळ बुद्धी, अव्यक्त हे शब्द उच्चारण केल्याने होणार नाही. त्या शब्दाचा अर्थ किंवा त्या शब्दाची शक्ती आपल्याला चांगली लक्षात यावी म्हणून भगवान माऊली या ठिकाणी आपल्याला बुद्धीविषयी निरूपण करीत आहेत. ओवी क्रमांक 83. आता बुद्धी जे म्हणजे ते ऐशिया चिन्ही जाणीजे, बोलिले यदुराजे ते ऐके सांगो. आता म्हणतात की जे बुद्धी म्हणजे ज्याला बुद्धी असं म्हणतात ते ऐशिया चिन्ही जाणीजे, अशी लक्षणं दिसली की तिला काय म्हणायचं, चिन्ह किंवा संकेत किंवा त्याची लक्षणं दिसली की त्याला बुद्धी असं म्हणायचं. बुद्धी कशाला म्हणायचं, ऐशिया चिन्ही जाणीजे, या चिन्हावरून ती बुद्धी आहे असं तुम्ही ओळखावं. बोलिले यदुराजे ऐके सांगो, हे सांगणारे कोण आहे, कधी वक्तृ प्राधान्य कोणी बुद्धीची व्याख्या करतात. आजकालचेही मानसशास्त्रज्ञ बुद्धी, अहंकार यांच्या सगळ्या ज्या व्याख्या करतात, लक्षणं करतात ते सगळी त्रुटीपूर्ण आहेत. हे फक्त या ठिकाणी गीतेमध्ये किंवा आपल्या वैदिक परंपरेमध्ये ह्या ज्या मनाचं, बुद्धीचं जे निरूपण केलेलं आहे हेच परिपूर्ण निरूपण आहे. तर या ठिकाणी म्हणतात कारण का, तर याला दुजोरा कोणाचा आहे, श्रुतीचा आहे. आपल्या भारतीय वैदिक तत्त्वज्ञानामध्ये याला वेद प्रामाण्य आहे. दुसरी गोष्ट, स्वतः स्वमुखे आपण सांगितलं, गीतेमध्ये भगवंतानेही तेच मत सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे बोलणं, काही गोष्टी ज्या निश्चित आपण स्वीकारायच्या झाल्या तर त्याला प्रामाण्य पाहिजे. आणि प्रामाण्य कोणाचं, म्हणजे वक्तृ प्राधान्य पाहिजे. सांगणारा जो आहे तर सांगणाराचं काय अधिकार आहे, तर सांगणारा आहे जगन्नियंता परमात्मा आणि तो तुम्हाला आम्हाला बुद्धीचं स्वरूप सांगत आहे. म्हणून इथं माऊली म्हणतात यदुराजे बोलिले, यादव वंशामध्ये श्रेष्ठ असणारा श्रीकृष्ण परमात्मा ह्या बुद्धीचं निरूपण करत आहे. आता ते ऐके सांगो, ते जे परमात्म्याने सांगितलं
तेच आम्ही तुम्हाला सांगत आहोत, ते तुम्ही चित्ताच्या एकाग्रतेने श्रवण करा, ऐके असं सांगतात. आता सांगतात, तरी कंदर्पाचेनी बळे इंद्रिय वृत्तीचेनी मेळे विभांडोनी येती पाळे विषयांचे. ही जी गोष्ट आहे ना, काही कठीण नाही. आपण जर बारकाईनं पाहत गेलो तर स्वामी महाराज सांगायचे की ज्ञानेश्वर महाराज जेव्हा बोलतात तेव्हा तुमचं ते शब्द जे ऐकता ना, तर त्या शब्दाचा अर्थ तुम्ही ऐकू नका, तुम्हाला दिसू द्या. तो अर्थ आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला पाहिजे. आणि त्याच प्रकाराने माऊलींची ही ग्रंथरचना आहे की जे जे काही शब्द बोलतील माऊली, तर त्याचा अर्थ आपल्याला डोळ्यासमोर उभा राहावा, म्हणजे डोळ्याचा दिसण्याचा विषय व्हावा असा अर्थ नाही, तो प्रत्यक्ष अनुभवाला यावा. तो इदम इत्थम हे असंच आहे असं आपल्या बुद्धीवर आरूढ व्हावं, बुद्धीचा निश्चय व्हावा. अशा प्रकाराने आता या ठिकाणी बुद्धीचा निश्चय होणारे बुद्धीच काय आहे हे माऊली आपल्याला सांगतात की तरी कंदर्पाचे बळे इंद्रिय वृत्तीचे मेळे विभांडुनी येते पाळे विषयांचे. आता इथं पहिल्यांदा सांगतात की कंदर्पाचे बळे. कंदर्प म्हणजे काम, आणि त्या कामाच्या ठिकाणी बळ आहे. म्हणजे या कंदर्प म्हणजे काम, याचाच अर्थ आपण जेव्हा आपल्याला अंतःकरणात एखादी इच्छा होते आणि ती इच्छा जेव्हा अधिक तीव्र स्वरूपाची होते, तेव्हा तेथे इच्छा ही कुमारी झाली आणि ते कामाची या तारुण्य आली. ती इच्छा तरुण होते तेव्हा त्याला काम असं म्हणतात. म्हणजे आता हा इच्छिलेला विषय मला प्राप्त झालाच पाहिजे, प्राप्त करणारच, अशा प्रकारची इच्छा जेव्हा तीव्र किंवा उत्कट स्वरूप धारण करते, त्या इच्छेमध्ये काय होतं, त्या इच्छा माणसाला बळ देत असते. माणसाला एखादा पदार्थ जर एखाद्या ठिकाणाहून मिळायचा असेल तरी तो किती आळस त्याच्या ठिकाणी असेल, त्याच्या ठिकाणी दुसरी कार्य असतील, कार्य बाहुल्य असलं, पण इच्छा कोणती, त्या पदार्थाला मिळवण्याची. आणि तो पदार्थ मिळाला तरच मी सुखी होणार आहे, मिळाला नाही तर माझं जीवन निरर्थक आहे, असं जर त्या पदार्थाविषयी वाटलं तर तो बळजबरीनं त्या ठिकाणी कसाही अगदी वयोवृद्ध मनुष्य असला तरी तो त्या पदार्थाच्यासाठी काही ना काही हालचाल केल्याशिवाय राहत नाही. त्याला बळ कुठलं आलं, हे कामाचं बळ आहे. ज्याला आपण म्हणतो ना, जसं आशा एखाद्या माणसाला असली का त्या आशा पाठीमागं तो कसा वनवन भटकत राहतो. तरी ती वास्तविक होतं काय, त्या आशेची पूर्तता होत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, परंतु सुखाच्या आशेने गेलं, सुख मिळालं नाही, पण त्याच्या पाठीमागं तो सारखा इच्छा करून प्रयत्न करीत राहिला की नाही. म्हणजे त्याला बळ कोणतं होतं, तर हे कामाचं बळ आहे. तर कामाचे कंदर्पाचे बळे इंद्रिये वृत्तीचे मेळे. मग काय होतात, ते पदार्थ आपल्याला प्राप्त करायचा झाला की ही इंद्रिय त्या पदार्थाकडे जायला लागतात. त्या पदार्थाचं ग्रहण करण्यासाठी किंवा प्राप्ती करण्यासाठी इंद्रियांना त्या पदार्थापर्यंत जावं लागतं. परंतु केवळ इंद्रिय जी आहे, ती इंद्रिय त्या पदार्थापर्यंत जाण्यासाठी अगोदर त्याला वृत्ती पाहिजे की नाही. इच्छा ही एक वृत्तीच आहे. तेव्हा वृत्तीचे मेळे इंद्रिये, वृत्तीसहित ती जी इंद्रिये असतात ती विभांडुनी येती पाळे विषयांचे. विषयांचे पाळे विभांडुनी येती. विषयांचे पाळे म्हणजे विषयांचे समुदाय. विषय कोणकोणते आहेत, आपल्याला जीवनामध्ये चांगला म्हणजे अनुकूल शब्द ऐकावं वाटतं, किंवा त्या ठिकाणी अनुकूल रूप पाहावं वाटतं, अनुकूल शब्द ऐकावे वाटतात, आपल्याला अनुकूल असणारा रस तो चाखावा वाटतो, नंतर अनुकूल असणारा स्पर्श तो करायला वाटतो, आणि शब्द स्पर्श रूप रस आणि गंध आपल्याला अनुकूल असणारा गंध घ्यावा वाटतो. आता गंध घ्यायचा म्हणजे तो घ्राणेंद्रियाचा विषय आहे. म्हणजे ते घ्राणेंद्रिय त्या पदार्थापर्यंत गेले पाहिजेत, किंवा तो पदार्थ घ्राणेंद्रियापर्यंत आला पाहिजे. तर तो जड पदार्थ आहे, त्याच्यामध्ये या ठिकाणी हा जो भोक्ता आहे तर त्या भोक्त्याची इंद्रिय वृत्तीला घेऊन त्या पदार्थांपर्यंत जातात आणि त्या पदार्थांचं एक तर पदार्थांचं पहिलं ज्ञान करून घेतात. हा विषय जो आहे तो भरपूर व्यापक विषय आहे. म्हणजे इथं पदार्थांचं ज्ञान पहिल्यांदा त्या इंद्रियांच्या द्वारा अंतःकरणवृत्ती, जेव्हा अंतःकरणवृत्ती इंद्रियांच्या दारातून त्या पदार्थापर्यंत जाते तेव्हा त्यांना त्या इच्छित पदार्थाचं ज्ञान होतं.
आणि मग ते ज्ञान झाल्यानंतर तिथपर्यंत जातात. आपण पाहिलं अगोदर जानाती, इच्छती आणि मग करोती, आणि मग तो विषय आपल्याला प्राप्त करतात, तो विषय ग्रहण करतात, संपादन करतात. आणि मग त्यावेळेला ते माणसाला एकच विषय नेहमी एकाच विषयाच्या आकाराची वृत्ती होऊन एकाच विषय प्राप्तीची इच्छा होते काय? नाही. त्याला कधी शब्द, कधी स्पर्श, कधी रूप, कधी रस, गंध इतकंच नाही, तर या लोकातले किंवा स्वर्ग लोकातले सर्व प्रकारचे असणारे सामान्य किंवा अलौकिक विषय प्राप्त झाले तरीही जीवाचं समाधान होत नाही. इंद्रियांचे धावच कुठे आहे? विषयाचे ओढी. अशा प्रकारची ही सगळ्या प्रकारचे विषय जिंकून ती इंद्रिय जे जे आपल्याला अनुकूल वाटतं ते सगळे विषय जिंकून ते घेऊन येतात, म्हणजे ते विषय प्राप्त करतात. विभांडुनी येती पाळे विषयांचे. विषयांचे पाळे म्हणजे समुदाय, विभांडून येते म्हणजे जिंकून आणतात. काही त्याच्यासाठी रात्रंदिवस वनवन करतात, मरमर कष्ट करतात आणि ते विषय सगळे प्राप्त करून घेऊन येतात, जिंकतात, म्हणजे आपलेशे करतात. पण तो सुखदुःखाचा नागोवा जेथ उगानो लागे जीवा तेथ दोहीशी बरवा पाडू जे धरी. आता तिथं काय करतात? ते तिथून जे लूटमार करून आणतात ते काय करत आणतात? आपल्याला अनुकूल असणारा विषय जर आणला का अनुकूल वेदनीयम सुखम, आणि जर तो विषय आपण मिळवला आणि तो जर आपल्याला प्रतिकूल वाटला तर काय? प्रतिकूल वेदनीयम दुःखम, तर त्यांना दुःख प्राप्त होतं. म्हणजे कधी ते काही विषय सुखाला कारण होताना दिसतात, काही विषय दुःखाला कारण होताना दिसतात. आपण पाहतो की जे विषय आपल्याला सुखाला कारण होतील वाटले तेच पुढं काय होतात? दुःखाला कारण होतात. कधी कधी ते दुःखाला कारण होतं असं वाटलं, पुढं जाऊन तेच काय होतात? सुखाला कारण होतात. मग ही सुखदुःखाचा नागोवा म्हणजे सुखदुःखाची जी लूट आहे तेथ उगानो लागे जीवा. मग त्या ठिकाणी ते काय होतं? जीवा म्हणजे जीवाला त्याचा काय करावं लागतं? उगाना द्यावा लागे, म्हणजे हिशेब द्यावा लागतो. अरे हे विषय मिळवले, पण हे विषय आपल्याला सुखाला कारण होतात का आपल्या दुःखाला कारण होतात? हा हिशेब जीवाला द्यावा लागतो. म्हणून जेथ उगानो लागे जीवा, जेव्हा अंतःकरण आहे ते त्या जीवाला हिशेब मागतो. अरे हे जीवा तू सर्व केलं, म्हणजे इथं जीव म्हणजे कोण? अंतःकरण अधिष्ठान चैतन्य आणि पडलेला चिदाभास. तो चिदाभासाला अंतःकरणाला हिशेब द्यावा लागतो की अरे ह्या जीवाला त्याच्यापासून सुख झालं की दुःख झालं, आणि ते तुशी दोहीचं बरवा पाडू जे धरी. आणि मग त्या दोघांमध्ये ते काय करतं? बरवा पाडू म्हणजे चांगल्या प्रकारचा जो योग्य विषय असेल किंवा तो अयोग्य विषय आहे याच्याविषयीची पाडूधरी म्हणजे निवड करतो, त्याची निवड निश्चित करतं. म्हणजे काय होतं की एक तत्व बुद्धीचं माहिती तुम्हाला सांगतात. बुद्धी म्हणजे काय? तर जेव्हा जीव हा इंद्रियांच्या द्वारा त्या सर्व विषयांचं लूट करून त्या विषयांचे समुदाय आणतो, त्यावेळेला ते अंतःकरण त्या जीवाला ते सुखकारक किंवा दुःखकारक, अनुकूल किंवा प्रतिकूल कशा प्रकारचं आहे याचा निवड जे करतं. अजून सांगितलं नाही हे कोण करतं? अशी निवड करणारी कोण आहे? बुद्धी आहे. तर ती दोहीशी बरवा पाडू धरी. आणि त्याच्या ठिकाणी काय योग्यता आहे? ती योग्यता अशी आहे, हे सुख, हे दुःख, हे पुण्य, हे दोष, का हे मैळ, हे चोख, आयुष्य जे निवडी. आणि मग त्याच्यानंतर अरे हे प्राप्त झाल्यानंतर आपल्याला सुख झालं का? हे प्राप्त झाल्यानंतर दुःख झालं का? आपण मिळवलेल्या विषय हा सुखाला कारण होणार की दुःखाला? हे पुण्य, हे दोष, ह्याच्यापासून आपल्याला पुण्य होणार आहे का दोष म्हणजे पाप होणार आहे? हे मैळ की चोख, हे मलिन दोषयुक्त आहे की चोख म्हणजे शुद्ध आहे? आयुष्य जे निवडी. असा ज्या अंतःकरणाची एक वृत्ती असा निवडी म्हणजे निवाडा करते, त्याचा निर्णय करते. आणि तिच्या ठिकाणी अशी योग्यता आहे, भगवत दत्त अशा प्रकारची योग्यता ज्याच्या ठिकाणी आहे, म्हणजे ज्या अंतःकरण वृत्तीच्या ठिकाणी आहे की जिये आधमोत्तम सुझे, जिये साने थोर बुझे,
जिया दिठी पारखी जे विशो जीवे. ते म्हणतात जिये, जिला अधम उत्तम सुजे, जिला हे अधम म्हणजे निकृष्ट आहे असं तिला कळतं आणि उत्तम हे श्रेष्ठ आहे, ज्येष्ठ कनिष्ठ भाव जिला कळतो. जे साने थोर भिजे, जिला लहान काय आणि मोठं काय हेही कळतं. जिया दिठी पारखी जे विशो जीवे, आणि जिया दिठी जिच्या दृष्टीनं विशो पारखी जे आपल्या समोर आलेले हे जे विषय आहेत त्या विषयाची पारख करता येते. हे चांगलं किंवा वाईट, पापाला कारण की पुण्याला कारण, हे शुद्ध आहे की अशुद्ध आहे, हे सुखाला कारण आहे की दुःखाला कारण आहे, याची पारख, याची परीक्षा जी करते म्हणजे ज्या अंतःकरण वृत्ती बुद्धी ती ते हे करत असते. जे तेज तत्वाची आदी, जे सत्वगुणाची वृद्धी, जे आत्मया जीवाची संधी व सवित असे. हे जर आपण याचं हे पाहिलं की हे सगळं कोण करतं आहे तर आपल्या लक्षात येईल की बुद्धीचं स्वरूप काय आहे. असं जे कोणी असेल तर ते कोण आहे, बुद्धीच आहे हे कळण्यासाठी अजून सांगतात जे तेज तत्वाची आदी. ते म्हणतात जे तेज तत्व, तेज म्हणजे ज्ञान, आपल्याकडे तेज शब्द जो आहे तो ज्ञानवाची आहे. प्रकाश, तेज हे शब्द जे आहेत ते ज्ञानवाची, संवित, चित्त हे शब्द सर्व ज्ञानवाचे आहेत. तर जे तेज तत्वाचे आधी ज्ञान नावाचं तत्व जे आहे त्याची ते उत्पत्तीचं स्थान आहे. न्यायसूत्रामध्ये बुद्धेर्ज्ञानम असं म्हटलेलं आहे. बुद्धीच्या ठिकाणी काय आहे, ज्ञान आहे. म्हणजे हे ज्ञान उत्पन्न होण्याचं मूळ स्थान कोण आहे, बुद्धी आहे. म्हणजे ज्यापासून ज्ञान उत्पन्न होतं तेज तत्वाची आधी. जे सत्वगुणाची वृद्धी, आणि ती सत्वगुणाची वृद्धी म्हणजे त्याच्यामध्ये सत्वगुणाचं आधिक्य आहे. कारण काय आहे, हे जे अंतःकरण मूळ बनतं हे कशापासून मिळतं, पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशापासून. प्रत्येक महाभूताचा सत्वगुणाचा अंश काढून त्याच्यापासून हे आपलं अंतःकरण बनलेलं आहे, ही बुद्धी बनलेली आहे. म्हणून ती बुद्धी म्हणजे सत्वगुणाची आहे. अजून याच्यातून एक व्यंजन आहे की सत्वगुणाची वृद्धी म्हणजे ज्या ठिकाणी मुळातच ते सत्वगुणापासून बनलेलं आहे आणि आपण जे काही आहार आणि विहार हे सत्वगुणात्मक असेल तर त्याच्यामध्ये वृद्धी अधिक वाढ होत राहते. म्हणजे आपली बुद्धी जर आपण तमोगुणी रजोगुणी आहार घेतला, मांसाशन, मद्यपान इत्यादीने, तर बुद्धीचा काय होता तो बुद्धीची क्षीणता होत जाते. आणि तेच जर आपण जे काय आहार सांगितलं, सत्वगुणाचा आहार काय सांगितला, आयुष्सत्व बलारोग्य सुखप्रीती विवर्धना रस्या स्निग्धा स्थिरा आहारा सात्विक प्रिया. या ठिकाणी जर आपण सात्विक आहार उदाहरणार्थ दूध किंवा मधुर पदार्थ, काय सुरुवात काय त्याची, आयुष्सत्व बलारोग्य, आपलं आयुष्य, आपलं मन, बल, आरोग्य हे सगळं वाढवणारा असा आहार केला तर त्या बुद्धीला अधिक सूक्ष्मता, पावित्र्य येतं आणि त्याला पदार्थाचं जसं आहे तसं यथार्थ ग्रहण करण्याची योग्यता प्राप्त होते. म्हणजे जे सत्वगुणाची वृद्धी, जे आत्मया जीवाची संधी वसवित असे. आता ही कुठं राहते, ही बुद्धीचं राहण्याचं स्थान काय आहे, तर आत्मया जीवाची संधी वसवित असे. एका बाजूला आत्मा आणि एका बाजूला जीव आणि यांच्या दोघांच्या मध्ये ती राहते. आपल्याला याचा अर्थ काय आहे की आत्मा एक आहे, आपण जीव म्हणत असताना काय म्हणत असतो, इथं जीवाची संधी, जीव आताच आपण पाहिलं, जीव म्हणजे अंतःकरण ज्या अधिष्ठानावर भासतं ते अधिष्ठान कुटस्थ चैतन्य, आणि त्या कुटस्थ चैतन्याचं अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब आहे की नाही, बरोबर. अंतःकरणामध्ये याला जीव असं आपण म्हणतो. परंतु या ठिकाणी आत्मा, त्या जीवाच्या आणि आत्म्याच्या संधीत, आता जीवामध्ये आत्मा आलाच की नाही अधिष्ठान रूपाने, आणि इथं माऊली तर म्हणतात जीवा आत्मयाची संधी वसवित असे. जीव आणि आत्मा यांच्या मध्यभागी म्हणजे काय, अगोदर बुद्धीचं अधिष्ठान चैतन्य, कुटस्थ चैतन्य आणि त्याच्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब. मग हे जे जीव आणि आत्मा, बरोबर ना, जीव आणि आत्मा म्हणजे इथला जीव कोण घ्यायचा, चिदाभास आहे की नाही. चिदाभास कुठं पडतो, बुद्धीमध्ये पडतो आहे की नाही. आणि कोणाचा पडतो,
बुद्धी अधिष्ठान चैतन्याचा, म्हणजे चिदाभास आणि चैतन्य यांच्यामध्ये कोण आहे? बुद्धी आहे. आत्मा आणि चैतन्य, ते इथं जो जीव सांगितला तो जीव कोण, जीवाचा अर्थ काय घ्यायचा? की चिदाभास. चिदाभास बुद्धी असेल तरच चिदाभास पडेल की नाही, म्हणून चिदाभास आणि आत्मा ह्या दोघांच्यामध्ये कोण आहे? बुद्धी आहे. असं जी आहे, अशी जी अंतःकरणाची वृत्ती आहे, अर्थात कोणती वृत्ती आहे तिथं? ती बुद्धिवृत्ती आहे. अर्जुना ते गा जाण बुद्धी तू संपूर्ण आता ऐके ओळखन अव्यक्ताची. याच्यावरून काय झालं की ह्या बुद्धीचं स्वरूप आपल्याला सांगितलं की जी आत्मचैतन्याचं प्रतिबिंब ग्रहण करते. वास्तविक बुद्धी जड आहे, तिच्या ठिकाणी ज्ञान नाही, पण ती काय करते? चैतन्याच्या प्रतिबिंबाला ग्रहण करते आणि म्हणून तिला या ठिकाणी सर्व पदार्थांची ज्ञान होऊ शकतात. अशा प्रकारची ही बुद्धी सांगितलेली आहे या ठिकाणी. म्हणजे आपण कालही पाहिलं की बुद्धी म्हटलं की एक अंतःकरणाची वृत्ती आहे, अहंकार, बुद्धी, चित्त, पण त्यांच्या कार्यावरून त्या एकाच अंतःकरणाला वेगळी नाव आले. अभिमान धरतो तेव्हा त्याला अहंकार म्हणतात. काल सांगितलं तो नाचवी चौकडे तो अहंकार होगा. ज्या वेळेला ते संकल्प विकल्प करतं तेव्हा त्याच अंतःकरणाला किंवा त्या अंतःकरणाच्या वृत्तीला मन असं म्हणतात. जेव्हा ते एखाद्या विषयाचं पुन्हा पुन्हा सारखं चिंतन करत राहतं तेव्हा त्याला चित्त म्हणतात, आणि जेव्हा ते निश्चय करतं तेव्हा त्याला बुद्धी असं म्हणतात. असे हे बुद्धितत्व, ही बुद्धी कोणामध्ये आहे? क्षेत्रामध्ये ह्या बुद्धीचा समावेश होतो. 36 तत्वापैकी बुद्धी हे एक तत्व आहे. आता यानंतर सांगतात आता ऐक ओळखण ऐके ओळखणं अव्यक्ताची. आता अव्यक्त म्हणजे काय ते तुला आता आम्ही सांगतो. हे सगळे शब्द वेदांताचे पारिभाषिक शब्द आहेत. ह्या शब्दांचं शब्द जर आपण कायम जाणून घेतले तर आपल्याला काही पुढं फारसे परिश्रम वेदांत चिंतन श्रवण करताना किंवा आपल्या स्वतःशी चिंतन करताना होत नाहीत. म्हणून अव्यक्त म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय आलं पाहिजे? बुद्धी म्हटलं की काय आलं पाहिजे? पंचमहाभूतं कोणती? हे सर्व त्याचं स्वरूप ज्ञानोबराय विस्ताराने याच्यामध्ये सांगतात. माऊली तर म्हणतात समासेन सविकारम उदार होतं, म्हणजे थोडक्यात सांगितलेलं आहे. थोडक्यात सांगितलेलं आहे, पण मी तुम्हाला चांगलं कळावं म्हणून मी थोड्याशा विस्ताराने पण सांगतो. हे मनुष्याला काही गोष्टी संक्षेपाने पण सांगता आल्या पाहिजे थोडक्यात, आणि काही गोष्टी ज्या आहेत तर जोपर्यंत समोरच्याला कळत नाही तोपर्यंत त्याचा विस्तारपूर्वक का होईना ते विस्तारानेही त्याला सांगता आलं पाहिजे. म्हणून समास आणि व्यास ह्या दोन्ही पद्धती आपल्या संप्रदाय परंपरेमध्ये काही ग्रंथ समासाने आहेत तर काही ग्रंथ व्यास पद्धतीनं लिहिलेले आहेत. ते अर्जुना गाजान बुद्धी तू संपूर्ण आता ऐके ओळखणं अव्यक्ताची. पै सांख्याची या सिद्धांती प्रकृती जे महामती तेची येथे प्रस्तुती अव्यक्त गा. आता सांगतात, आता तुला आम्ही काय सांगतो? अव्यक्त. आपण अगोदर प्रकृती सांगितली की नाही? कुठं 7व्या अध्यायामध्ये सांगितली की नाही? काय? भूमी रापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति अम्मे भिन्ना प्रकृतिरष्टदा अपरेयमितस्त्वन्याम प्रकृतिम विद्धि मे पराम जीवभूताम महाबाहो येदम धार्यते जगत. अशा 7व्या अध्यायामध्ये म्हणतात तुला मी ही प्रकृतीचं स्वरूप सांगितलेलं आहे. एक अष्टधा प्रकृती सांगितली जी आता पंचभूताने अहंकार ही अष्टधा भिन्न प्रकृती सांगितली, आणि दुजी जीवरूपा आणि दुसरी जीवरूपा म्हणजे दुसरी म्हणजे कोणती? जिच्यामध्ये चैतन्याचं प्रतिबिंबाचं ग्रहण झालं तिला जीवरूपा प्रकृती असं म्हणतात. ही दुसरी प्रकृती एक तुला सांगितली. 2 प्रकृती सांगितल्या. माझी एक पराप्रकृती आणि दुसरी अपराप्रकृती. पहिली प्रकृती अपराप्रकृती सांगितली आणि दुसरी प्रकृती पराप्रकृती ह्या मी तुला सांगितलेल्या आहेत. पण सांख्यांच्या या सिद्धांती प्रकृती जे महामती, सांख्यांच्या सिद्धांतामध्ये ज्याला प्रकृती असं म्हणतात तेची येथं प्रस्तुती अव्यक्त गा. त्यालाच येथं प्रस्तुती म्हणजे आता ह्या चालू विषयामध्ये वर्तमान कालामध्ये आता जे तुला मी अव्यक्त सांगत आहे ती सांख्यांची जी प्रकृतीचं वर्णन केलं त्यालाच या ठिकाणी काय म्हणतात? अव्यक्त असं म्हणतात. म्हणजे प्रकृती आणि अव्यक्त ही दोन्ही एकाच पदार्थाची नावं आहेत, पर्याय एकमेकाचे पर्याय आहेत.
आणि सांख्ययोगमते प्रकृती प्रसविली तुते परिसविली तुते आईशी दोही परी जेथे विवंचिली. आणि सांख्ययोगमते आणि सांख्ययोगाच्या मताप्रमाणे म्हणजे सांख्ययोग म्हणजे सांख्य दर्शन त्याच्या मताप्रमाणे तू ते प्रकृती परिसविली, तुला त्या प्रकृतीचं श्रवण करवलं आहे, म्हणजे तुला त्या प्रकृतीविषयी सांगितलेलं आहे, तो ऐकलेले आहे. आईशी दोही परी विवंचिली देथ, दोन प्रकारांनी सांगितली. कशी कोणती? एक पराप्रकृती आणि अपराप्रकृती, ह्या दोन्ही प्रकृती तुला विवंचिले म्हणजे त्याचं स्पष्टीकरण करून तुला चांगल्या प्रकाराने सांगितलेले आहे. आता तर तेथ दुजी जे जीवदशा तिये नावविरेषा तेथ अव्यक्त ऐसा पर्यावहा. आता त्यांनी सांगितलं त्या दोन प्रकृती तुला मी सांगितलेल्या आहेत, परंतु त्याच्यामध्ये जे दुजी जे जीवदशा, दुसरी जी जीवदशा म्हणजे काय येदम धार्यते जगत, म्हणजे जीवरूपा असणारी दुसरी जी प्रकृती आहे, जीवरूपा म्हणजे जिनं चैतन्याच्या प्रतिबिंबाचं ग्रहण करण्याची योग्यता असणारी दुसरी जी जीवरूपा प्रकृती, ती जीवरूपा प्रकृती ते नाव विरेषा येथ अव्यक्त ऐसा हा पर्याय, तिला दुसरं नाव काय आहे? अव्यक्त असा पर्यायी शब्द आहे. म्हणजे जी पराप्रकृती आहे तिला आम्ही या ठिकाणी म्हणजे वेदांतामध्ये ही झालेली सांख्याची प्रकृती, केवळ सांख्याने मानलेली जड प्रकृती आम्ही मानत नाही. ती स्वतंत्ररित्या जगत कारण आहे, ती जीवाला बंध मोक्ष देते आणि त्या सांख्ययोगाप्रमाणे ह्या प्रकृती आणि पुरुषाच्या विवेकाने मोक्ष होतो. दोन्हीही सत्य आहेत, आत्मा नाना आहे, हे सिद्धांत सांख्याचा आम्ही सांगत नाही. आम्ही मानलेली प्रकृती कोणती आहे? जीवरूपा असणारी दुसरी प्रकृती, दुजी जी जीवरूपा ती प्रकृती आम्ही सांगतो. तर आता पुढं सांगतात. मग आता अव्यक्ताविषयी सांगतात. अव्यक्ताचं स्वरूप कसं आहे ते सांगतात. तरी पाहलया रजनी तारा लोपती गगनी का हरपे अस्तमानी भूतक्रिया. आता जीवरूपा प्रकृती म्हणजेच काय आहे? ही आम्ही त्याला काय म्हणतो? अव्यक्त असं म्हणतो. तेव्हा ह्या अव्यक्ताचं स्वरूप कसं असतं हे माऊली दृष्टांताने सांगतात. मग रजनी पाहलया, रात्र उजाडली म्हणजे रात्र समाप्त झाली. पाहलया रजनी तारा लोपती गगनी, गगनी तारा लोपती. जेव्हा रात्र उजाडते म्हणजे रात्र समाप्त होते तेव्हा त्या आकाशामध्ये असणारे जे तारे आहे, गगनी तारा लोपती, गगनी आकाशामध्ये असणारे सगळे तारे हे लुप्तप्राय होतात किंवा नाहीसे होतात, दिसत नाहीत. का हरपे अस्तमानी भूतक्रिया, किंवा अस्तमान जेव्हा सूर्यास्त होतो त्यावेळेला सूर्यास्तमानाला गेला की भूतक्रिया हरपे, सगळ्या प्राणीमात्रांच्या ज्या क्रिया आहे, पक्षी आपल्या घरट्याकडे जायला निघतात, प्राणी आपल्या गोठ्यामध्ये जायला निघतात, माणसं आपापली कामं आटोपून घेतात का सूर्यास्त झाला. याच्यावरून माऊलींनी हे जर आपण चिंतन केलं व्यंजनेनं तर हे लोक करतात ना रातपाळी काय कामं, किंवा आता सध्याच्या कालामध्ये परदेशात रात्र असते, आपल्याकडे दिवस असतो, तेव्हा त्यांची रात्र असते. मग त्यांच्या दिवसात ते कामं करतात, ते रात्री आपण या ठिकाणी करतो. आजच्या काळातल्या बऱ्याच आजारांचा प्रादुर्भाव असा आहे, रात्रभर जागरण करायचं, दिवसा झोपायचं. त्याच्यामुळं हे जे पित्त कफ वात ह्या दोषांची समानता राहत नाही, वैषम्य होतं. अनेक प्रकारचे मधुमेहासारखे रोग जडतात, ब्लड प्रेशर, वजन वाढ. ते मनुष्याचे जो देवाने आपल्याला जो काळ दिला आहे, काय कष्ट करायचे ते दिवसा, संध्याकाळी झोपणं, रात्री हा स्वाभाविकपणे परमात्म्याने लोकांना झोपेसाठीच निर्माण केलेले आहे, विश्रांतीसाठी केलेले आहे. इथं म्हणतात म्हणजे इथं माऊली सरळ सांगतात हा व्यवहार आहे. हरपे अस्तमानी भूतक्रिया, ह्या सगळ्या प्राणीमात्रांच्या क्रिया संध्याकाळी कमी कमी होऊन थंडावतात, शांत होतात, थांबतात. दुसरं उदाहरण देतात. ना तरी देहो गेली पाठी देहादिक किरीटी उपाधी लपे पोटी कृतकर्माच्या. आता ना तरी म्हणजे अथवा देहो गेली पाठी, हा एकदा देह मरण पावला
की हा देह तर इथंच म्हणजे इथंच संपतो. परंतु देहाधिक किरीटी, त्यावेळेला हे जे देहाधिक उपाधी आहेत, ह्या उपाधी कृतकर्माच्या पोटी लपे. मग मनुष्याला इथं देह गेला म्हणजे देह म्हणजेच आत्मा नाही, इथं देह गेला म्हणजे सगळा त्याचा प्रवास संपला असं नाही. त्याच्यामध्ये असणारा जो जीवात्मा आहे त्याचा प्रवास चालू असतो. देह उपाधीचा जरी नाश झाला तरी ही जी सगळी त्या देहामध्ये केलेली जी कर्म आहेत ती कर्म संस्कार रूपाने त्या सूक्ष्म शरीरामध्ये राहतात आणि ती उपाधी कुठं होते, या सूक्ष्म शरीरामध्ये लीन होऊन राहते आणि पुढचा प्रवास करते. म्हणून ही सगळी उपाधी कृतकर्माच्या पोटी लपे. तो देह गेला कुठं का तो आपल्या केलेल्या कर्माच्या पोटामध्ये लीन होऊन राहिला. उपाधी लपे पोटी कृतकर्माच्या. या ठिकाणी हा स्थूल देह जरी गेला तरी तो सूक्ष्म शरीरामध्ये तो लीन होऊन राहतो. ती जी उपाधी आहे ती उपाधी नष्ट होत नाही. याच्यामध्ये काय होत असतं, ती फक्त आपल्या कारणामध्ये लीन होऊन राहते. का बीजमुद्रे आतू थोके तरु समजतो, का वस्त्रपण तंतू दशेर आहे. बीजमुद्रे आतू. बीजमुद्रा म्हणजे कोणत्याही वृक्षाचं जे बी असतं किंवा बीज, त्या बीजाची मुद्रा म्हणजे आकार. त्या बीजमुद्रे आतू समजतू तरु थोके. सगळा वृक्ष कुठं राहतो, त्या बीजामध्येच लीन होऊन राहतो. जरी वृक्ष दिसत नसला तर त्या बीजाचाच वृक्ष होतो. याचा अर्थ त्यावेळेला तो वृक्ष कुठं लपलेला आहे, कुठं साठवलेला आहे, त्या बीजामध्ये, बीजाच्या आकाराने तो वृक्षच त्या ठिकाणी स्थित आहे. का वस्त्रपण तंतू दशेर आहे. किंवा आपलं जे वस्त्र बनलेलं आहे ते वस्त्र कसं बनलेलं आहे, अनेक प्रकारच्या कापसाचे जे तंतू आहेत ते अनेक तंतू एकत्र येऊन हे वस्त्र बनलेलं आहे. पण ज्या वेळेला हे वस्त्र नसेल तर तंतूच्या पोटात वस्त्र आहे की नाही, कारण तंतूपासूनच पुढं वस्त्र होतं. या ठिकाणी हे काय आरंभवाद वगैरे सांगायचा असा अर्थ नाही. एक उदाहरण म्हणून माऊली सांगतात की हे संपूर्ण वस्त्रत्व हे त्या तंतूच्या पोटात लीन होऊन राहतं. तैसे सांडोनिया स्थूळ धर्म महाभूते भूतग्राम लया जाती सूक्ष्म होवो निजेथे. तैसे त्याप्रमाणे स्थूळ धर्म सांडोन्या हे जे काही महाभूत आहेत, आता सगळं ही महाभूतं झाली, त्यांचं पंचीकरण झालं, मग आपल्याला शरीराचा आकार प्राप्त झाला. परंतु ज्या वेळेला हे शरीर पडतं तेव्हा ही जी पंचमहाभूतं आहेत तर आपण पंचत्वम गताः म्हणजे संस्कृतमध्ये वाक्प्रयोग आहे की या पंचत्वाला प्राप्त झाला म्हणजे काय झालं, तो त्याच्या शरीराला प्राप्त आपलं त्याच्या जी मूळ पंचमहाभूत होतं त्या पंचमहाभूतामध्ये तो लीन होऊन गेला. देहरूपाने नसला तर देह जी पंचमहाभूताची बनलेली आहे त्या भूतांच्यामध्ये तो लीन होऊन गेला. ह्या शरीरामध्ये काय, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही 5 तत्व आपापल्या ठिकाणी लीन होऊन गेली. महाभूते भूतग्राम ही जी महाभूतं आहेत प्रत्येक आणि पुन्हा भूतग्राम आणि ह्या महाभूतांचा जो समुदाय आहे तो लया जाती सूक्ष्म होऊनी जेथे. ती या ठिकाणी काय आता स्थूल आहे तर आपल्याला ती काय होतात, सर्व दिसतात, दृग्गोचर होतात. पण जेव्हा त्यांचं त्या ठिकाणी ते स्थूल स्वरूप नाहीसं होतं तेव्हा ती सूक्ष्म स्वरूपामध्ये ज्या ठिकाणी प्राप्त होतात. लया जाती सूक्ष्म होऊनी जेथे. ज्या ठिकाणी सगळ्या प्राण्यांचे समुदाय किंवा भूतसमुदाय, प्राण्यांचे समुदाय किंवा पंचमहाभूतं, स्थूल पंचमहाभूतं ही सर्व जिथं लीन होऊन जातात, नाहीशी होत नाही. फक्त स्थूलाचं पर्यवसान काय होतं, सूक्ष्मामध्ये होऊन राहतं. म्हणजे ज्या ठिकाणी होऊन राहतं. आता तुम्ही म्हणाल सूक्ष्मामध्ये होऊन राहतं म्हणजे काय, आता एक क्रम आपण पाहिला संख्यांचा. पहिल्यांदा प्रकृतीपासून उत्पन्न झाले होते ना, हे अव्यक्तापासून. पहिली प्रकृती, नंतर त्या प्रकृतीपासून महत्त्व किंवा बुद्धितत्व, त्याच्यापासून अहंकार, अहंकारापासून त्या ठिकाणी पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि मन आणि पंच तन्मात्रा आणि पंचतन्मात्रापासून पंचमहाभूत. आता पंचमहाभूत कुठं जातील तर ती पंचमहाभूत पंचतन्मात्रामध्ये जातात. पंचतन्मात्रा कुठं जातील, अहंकारामध्ये. अहंकार कुठं जाईल, महत्त्वामध्ये. आणि महत्त्व कुठं जाईल, प्रकृतीमध्ये. मग ही जेव्हा ही स्थूल महाभूत किंवा स्थूल प्रपंच आपल्याला दिसत
नाही, त्यावेळेला तो स्थूल प्रपंच कुठं साठवला जातो? जिथं साठवला जातो. जिथं साठवला जातो म्हणजे ज्या प्रकृतीमध्ये साठवला जातो तिथंच. का तर त्या प्रकृतीपासूनच तो उत्पन्न झालेला आहे. प्रकृतीपासून महत्त्व, अहंकार हा जो सरळ क्रम आहे. आता काय होतं, ज्या वेळेला त्याचा लय होतो त्यावेळेला तो लयाचा क्रम आहे. आपल्या ह्या संस्कृतीमध्ये हे जी पद्धती आहे ही अत्यंत वैज्ञानिक आणि आध्यात्मिक सामंजस्याने परिपूर्ण आहे. विज्ञानाप्रमाणे तर आहेच आहे असा क्रम, परंतु लयक्रमसुद्धा सांगितलेला आहे, तो पुन्हा उलट क्रम सांगितलेला आहे. आता पंचमहाभूत आहे ना, झालीत कोणापासून? पंचतन्मात्रा. ती कुठे जातील? पंचतन्मात्रा. पंचतन्मात्रा कुठून झाल्यात? अहंकारापासून. ते अहंकारामध्ये जाणार. अहंकार आलाय कुठून? महत्त्वापासून. तो महत्त्वामध्ये. आणि महत्त्व कुठं जाईल? महत्त्व ज्या प्रकृतीपासून झाले तिथून. बरं, पुन्हा जगाची उत्पत्ती झाली तर पुन्हा काय होईल? त्याच क्रमाने होईल. प्रकृती, महत्त्व, अहंकार, तन्मात्रा आणि किंवा पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, तन्मात्रा आणि पुन्हा त्यांच्यापासून पंचमहाभूत आणि हा सर्व दृश्य प्रपंच. अशा प्रकारचं सांगितलं आहे. स्वामीजींनी सांगितलं की ही जी लयचिंतन आहे आपल्यामध्ये सांगितलेलं आहे, तर ह्या लयचिंतन हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण जर ज्यावेळेला आपल्याकडं संन्यास घेतल्यानंतर काही लोकांना, ज्यांना बुद्धीचं म्हणजे शरीराचं अवसान कमी, त्या स्मरणशक्ती कमी झाली, वय उशीर, ह्या पंथात पडण्यासाठी संन्यास पंथात उशीर झाला, तर त्यांना लय चिंतन करतात किंवा त्याला काय म्हणतो आपण, दुसरं एक नाव आहे. तर त्याच्यामध्ये हे करताना लय चिंतन करायचं. आपल्या आळंदीमध्ये एक संन्यासी महात्मा आले होते, ते हे लय चिंतनाचा अभ्यास करायचे. संन्यासी महात्मा होते. आपल्या ज्या ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या ह्या ज्या ओव्या आहेत ना, या ओव्याच्या आधाराने ते म्हणायचे मी सर्व चिंतन करतो. इथं 2-3 महिने होते ते. तर त्याचा उपयोग काय होतो, तर मनुष्याला आपोआप व्यापक असणार आहे. कारण प्रकृती काय जड प्रकृती शेवटलं तत्त्व नाही. ती जड प्रकृतीसुद्धा कोणाची आहे? परमात्म्याच्या अधिष्ठानावर आहे. मग ती प्रकृती कुठं लीन होऊन जाते? प्रकृती परमात्म्यामध्ये लीन होते. आणि मग कोण राहतं? केवळ परमात्मा. का आपणच राहतो. अशा रीतीनं ह्या लय चिंतनाचा खूप उपयोग आहे. आणि लय चिंतनाचा उपयोग व्यवहारातसुद्धा मनुष्याला जे काही परिच्छिन्न वस्तू आहेत त्यांच्याविषयी तादात्म्य भ्रांती दूर व्हायला लागते, त्याच्याविषयी विरक्ती निर्माण होते, त्याच्याविषयी असंसक्ती निर्माण होते. पुढं जाऊन पदार्थाभावीने आणि तुर्यगा अवस्थेपर्यंत जाऊ शकतो. असं त्याचं चिंतन केलं त्यांनी की जर आपण समजा आपल्या एक जमिनीचं कोर्टाचं भांडण आहे, ही जमीन माझी की तुझी, पण ज्या वेळेला आपण चिंतन करतो त्यावेळेला सगळं हे पृथ्वी तत्व जेव्हा जलामध्ये लीन होऊन जातं तेव्हा आपली जमीन कुठं राहिली? ज्या विहिरीवरून आपली भांडणे ते जलतत्व कुठं राहिलं? आहे की नाही? म्हणजे आपल्या स्वरूपामध्ये हळूहळू आपल्याला जाण्यासाठी हे लय चिंतन जे आहे ही प्रक्रिया फार चांगली आहे. याच्यासाठी मनुष्याच्या ठिकाणी बुद्धीच्या ठिकाणी फार सूक्ष्मता किंवा त्याची प्रज्ञाशक्ती, मेधाशक्ती, आकलन शक्ती किंवा त्याच्या ठिकाणी प्रतिभा किंवा मंदबुद्धी, मध्यम बुद्धी असं जरी असलं तरी तो पुरुष ह्या लय चिंतनाच्या द्वारा आपल्या आत्मस्वरूपात रममाण होऊ शकतो. म्हणजे हा अध्यारोपाची भाषा आहे, पण हा अध्यारोपसुद्धा काय आहे? हा अध्यारोपसुद्धा पुढं जेव्हा आपण लय चिंतन केलं तर आपल्याला काय आहे? ज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये हा उपयोगी पडणारी अशा प्रकारची ही प्रक्रिया आहे. म्हणून त्याच प्रक्रियेनं माऊली या ठिकाणी सांगतात, अर्जुना तया नावे अव्यक्त हे जाणावे, आता ऐके आघवे इंद्रिय भेद, तैसे सांडोनिया स्थूल धर्म. तसे कोणत्याही पदार्थाचे जे स्थूल धर्म आहेत ती कोणते? महाभूत, भूतग्राम, म्हणजे संपूर्ण प्राणीमात्रांचे समुदाय. हे प्राणीमात्रांमध्ये भेद जर आपण पाहायचा, आपलं भेद नाहीसा करायचा म्हटलं तर हे सगळे प्राणीमात्र ही पंचमहाभूतापासून आहे. पंचमहाभूत कुठपासून आहे? तर प्रकृतीपर्यंत. असं तिथं काय होतात? लया होऊन जाती, त्या ठिकाणी ते लीन होऊन जातात सूक्ष्मरीतीनं. आणि त्याला हे अर्जुना तया नावे अव्यक्त हे जाणावे, त्याला अव्यक्त असं नाव आहे असं तू जाणून घे. अव्यक्त म्हणजे सांख्याने सांगितलेली प्रकृती, परंतु केवळ तेवढीच नाही तर जी तुझी जीवरूपा प्रकृती आहे की जिला परमात्म्याचं अधिष्ठान आहे, जी प्रकृती परमात्म्याच्या म्हणजे ब्रह्मचैतन्याच्या प्रतिबिंबाला ग्रहण करू शकते, अशी जी प्रकृती आहे
ती प्रकृती आहे, ती प्रकृती तिला अव्यक्त असं म्हणतात, हे तू जाण. आता ऐके आगवे इंद्रिय भेद. आता याच्यानंतर हे जी तुला सांगितलं ना, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय, ही जी 36 तत्त्व तुला सांगितली, त्याच्यापैकी आता इंद्रियांचे काय काय भेद आहेत, कोणकोणती इंद्रिय, ते तू आता ऐकून घे. आता तुम्ही पहा, ही सगळी तत्त्व आपल्याला दिसतात की नाही. आता बुद्धी काय, बुद्धीचं काय स्वरूप आहे, अव्यक्ताचं काय आहे, पंचमहाभूताचं काय आहे, अहंकाराचं काय आहे, माऊलीने किती आपल्याला स्पष्ट करून दिलं की नाही. थोडासा पहिल्यांदा आपल्याला बुद्धीचा थोडासा जोर लावा लागतो किंवा समजून घेण्यासाठी. त्याचं आपली स्मृतिशक्ती किंवा आकलन करण्याची शक्ती ही थोडीशी आपल्याला अधिक त्याच्यामध्ये खर्च करावी लागते. पण एकदा खर्च झाले आणि हे जर कळलं तर आपल्याला ह्या अध्यात्माची परिभाषा जी आहे ती सोपी होते. आपल्याला जसं घट म्हटलं की लगेच मातीचं बनलेलं बारीक गळ्याचं काहीतरी भांडं किंवा असं बारीक तोंडाचं असं काहीतरी आपल्या समोर येतं या ठिकाणी. तसं या ठिकाणी ह्या शब्दांचे जे काय अर्थ आहे तो अर्थ आपल्या जेणेकरून डोळ्यासमोर येईल. नाही तर लोक, जे सामान्य लोक म्हणतात तुला काय बुद्धी आहे का, पण बुद्धितत्व आहे काय नेमकं न जाणताच म्हणतात. मन काय, बुद्धी काय, एकच तत्व जरी अंतःकरण असलं तरी कधी त्याला मन म्हणायचं, कधी बुद्धी म्हणायचं, ह्या सगळ्या गोष्टी ज्ञानोबा आपल्याला सांगतात. तर आता तरी श्रवण नयन त्वचा घ्राण रसन ये जाणे ज्ञान करणे पाची. आता म्हणतात तरी त्यांनी सांगितलं ऐके आगवे इंद्रिय भेद. हे इंद्रियांचे किती भेद आहेत, म्हणजे पहिले प्रकार 5 कर्मेंद्रिय आहेत आणि 5 ज्ञानेंद्रिय आहेत. पण ज्ञानेंद्रिय 5 कोणती आणि कर्मेंद्रिय 5 कोणती, हे तू आता ऐक. हे आपले दररोज आपण ह्याच्याद्वारा व्यवहार चाललेला आहे, पण आपल्याला त्याचं स्वरूप लक्षात आलं नाही. तर ते स्वरूप माऊली सांगतात. आपल्या ह्याच्या 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय कोणती क्रिया झाली का ती ह्या 5 कर्मेंद्रियांशिवाय होत नाही. आणि कोणतंही ज्ञान झालं तरी त्या इंद्रियांचा त्या विषयाचं ज्ञान त्या इंद्रिया वाचून कधीही होऊ शकत नाही. म्हणून ही 5 इंद्रियांचे भेद सांगतो. 5 ज्ञानेंद्रियांचे भेद आणि 5 कर्मेंद्रियांचे भेद. ते कोणकोणते ज्ञानेंद्रिय आहेत प्रथम सांगतात. श्रवण, ऐकण्याचं जे करण आहे, ऐकण्याचं जे साधन आहे आपल्या जीवनामध्ये, त्याला श्रवणेंद्रिय असं म्हणतात. आता एक थोडा विचार आहे, काही श्रवणेंद्रिय म्हणजे कानाची पाळी जी आहे, कर्णशुष्कुली, त्याला कर्णेंद्रिय आपण म्हणतो. ही इंद्रिय ही काय आहे, अतींद्रिय आहेत. कारण ही इंद्रिय इथंच राहतात, परंतु जी इंद्रिय पुढच्या प्रवासाला जातात मरणानंतर, तर इंद्रिय बरोबर जातात. म्हणजे ती इंद्रिय सूक्ष्म आहे. हे त्याचे काय आहेत, फक्त गोलक आहेत. त्याच्यामध्ये राहणारी इंद्रिय स्वतः काय आहेत, अतींद्रिय असणारी आहेत. हे पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, बरोबर ना, पंचप्राण आणि पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय आणि मन, ही सगळी 16 तत्व किंवा मन बुद्धी 17 तत्व किंवा मन बुद्धी चित्त अहंकार ही 19 तत्व. ही 19 तत्व ह्या शरीराला सोडून जात असतात. त्याच्यामध्ये तेव्हा ही काही दिसण्याची तत्व आहेत का, ती अतींद्रिय आहेत. तर त्या ठिकाणी तरी श्रवण नयन त्वचा घ्राण रसन, एक श्रवण इंद्रिय, एक नयन म्हणजे नेत्रेंद्रिय, एक त्वचा म्हणजे ही आपली कातडी त्वचा, त्याला त्वगेंद्रिय, घ्राण म्हणजे आपलं हे दिवसे नाकाची भोक हे नाही, त्याच्यामध्ये असणारं जे इंद्रिय, जे ज्ञानाचं साधन आहे ते घ्राणेंद्रिय, रसनेंद्रिय, आपल्याला खारट तिखट आंबट कळतं ते रसनेंद्रिय, जिभा, जिभेतलं मधल्या प्रत्येक भागामध्ये त्याचा मोठा विचार आहे शरीरशास्त्रामध्ये किंवा शरीर क्रियाशास्त्रामध्ये. आणि ते रसनेंद्रिय हे ज्याला हे चव कळते, रस कळतो, जे काही षड्रस आहेत ते जीवेच्या त्या भागात तो पदार्थ लागला की त्या भागामध्ये असे काही ज्ञानतंतू आहेत की त्यांना त्या रसांचं ज्ञान होतं. आणि हे ज्ञान करणे पाची, ही ज्ञानाची 5 साधनं आहेत. करण म्हणजे ही इंद्रिय, इंद्रियांनाच करण असं म्हणतात. ज्ञानाच्या साधनाला करण म्हणतात. जी बाहेरची साधनं आहेत त्यांना बाह्यकरण आहेत आणि आतमध्ये जे साधन आहे त्याला काय म्हणतात, अंतःकरण, आतली ज्ञानाची साधनं. ये जाणे ज्ञान करणे पाचे, ही ज्ञानाची 5 इंद्रिय आहेत. ये तत्वमेळा पंकी, सुखदुःखाची उखीविखी, बुद्धी करीते मुखी, पाचे इही. आता एक एक गोष्ट माऊली आपल्याला सांगतात. ये तत्वमेळा पंकी, हा तत्वाचा मेळा म्हणजे तत्वांचा समुदाय.
माऊलींचं मुळातच ह्या क्षेत्राकडे पाहण्यात 36 तत्व असली म्हणजे त्याच्यामध्ये एक एक तत्व काही फार विशेष महत्त्वाचं आहे अशातला काही भाग नाही किंवा ते सांगण्यात तात्पर्य असं नाही. ह्या तत्व मेळा पंक्ती म्हणजे ह्या तत्वांचा जो मेळा म्हणजे समुदाय आहे हा एक काय आहे चिखल आहे. ह्या चिखल आणि हे मनुष्य देहसुद्धा मनुष्य शरीरामध्ये काय आलेले हे सगळं या ठिकाणी हे सगळी तत्वांचा काय हा ज्याला क्षेत्र म्हणजे शरीर म्हणतात हा सुद्धा काय एक प्रकारचा ह्या सगळ्या तत्वांचा एकत्र झालेला चिखल आहे. म्हणून तत्वमेळा पंकी म्हणजे हे चिखल आहे. आप लोक म्हणतात तिथं जाऊ नका चिखलात रुताल आहे की नाही, तुम्ही चिखलात जाऊ नका. तसं ह्या क्षेत्राचं तादात्म्य धरू नका, तुम्ही तिथं रुताल, तुम्हाला जन्ममरण परंपरेत सापडावं लागेल, दुःख परंपरा भोगावी लागेल. काय कारण आहे का फक्त तत्वमेळा म्हणण्याची? तत्वमेळा पंकी हे एक चिखल आहे. तिथं सुखदुःखाची उखी विखी बुद्धी करीते मुखी पाचे इही. आता ते म्हणतात ही तत्व एकत्र आली 36 तत्व, त्याच्यामध्ये त्या 36 तत्वाचे एकत्र आल्यानंतर बुद्धी कशाचे निर्णय करते? हे सुख हे दुःख, सुख दुःखाचा निर्णय करते की नाही बुद्धी. परंतु सुखदुःखाची उखी विखी सुखदुःखाचा जो उहापोह किंवा सुखदुःखाची जी वाटाघाट ते कोण करत असते? बुद्धी करत असते. बुद्धी करते, पण बुद्धी करते स्वतंत्र करते का? तर ही पाचे मुखी ह्या 5 मुखाने म्हणजे 5 मुख म्हणजे इंद्रियांच्या द्वारा, इंद्रियांच्या द्वाराच बुद्धी काय करते याचा निर्णय करते. केवळ बुद्धी निर्णय करत नाही, इंद्रियांच्या द्वारा करते. असं का म्हणतात? तर काय आहे, पहिल्यांदा आत्मा आहे बरोबर ना, त्या आत्म्याचं प्रतिबिंब ग्रहण करणारी कोण आहे? बुद्धी बरोबर ना. नंतर ती बुद्धी काय करते? ती बुद्धी पुढं काय करते? जी निश्चय करणारी बुद्धी, त्या बुद्धीचा व्यवहार होत असताना व्यवहाराचा जर क्रम आपण पाहिला तर पहिल्यांदा काय बाहेर कोण आहेत? विषय बरोबर ना. बाहेर कोण आहे? विषय. विषयांची साक्षात संबंध कोण करते? कोण? इंद्रिय आहे की नाही. इंद्रिय आणि विषय यांचा संबंध होतो तेव्हा आपल्याला ज्ञान होतं. ह्या पुस्तकाचा आणि आपल्या नेत्रेंद्रियाच्या द्वारा जाणाऱ्या अंतःकरणवृत्तीचा बरोबर ना, किंवा अंतःकरणवृत्ती त्या इंद्रियाच्या द्वारा बाहेर जेव्हा जाते तेव्हा त्या पदार्थाच्या रूपाचं आपल्याला ज्ञान होतं. म्हणजे अंतःकरणवृत्ती आत राहते का बाहेर जाते? शब्द ऐकायला बाहेर, स्पर्श घ्यायला बाहेर, कारण या वृत्तीची धावच काय आहे? बाहेर आहे. तर त्या ठिकाणी इंद्रिय आणि विषयांचा संबंध होतो. मग नंतर त्याच्या काय होतं? इंद्रिय विषयाचा नुसता संबंध होऊन ज्ञान होतं का? त्याच्याबरोबर मन असावं लागतं, त्याच्याबरोबर मन असावं लागतं. मग मना झालं का? मन हा विषय चांगला किंवा वाईट अशा प्रकारचं घ्यावा न घ्यावा संकल्प विकल्प करतं. आणि त्यावेळेला त्याचा निश्चय करून कोण करतं? बुद्धी करते. आणि बुद्धी कधी करू शकते? जेव्हा ही आता मागं सांगितलं ह्या विषयांची लूट जी आहे इंद्रियांच्या द्वारा विषयांची केलेली लूट म्हणजे ते इंद्रिय त्या विषयांना जिंकून आणतात, त्यावेळेला बुद्धी करते उखीविखी. त्यावेळेला बुद्धी काय करते? वाटाघाट. कारण हे आलेले पदार्थ माझ्या सुखाला कारण आहेत की दुःखाला, हे शुद्ध आहेत की अशुद्ध, हे पाप निर्माण करतील की पुण्य निर्माण करतील, ही सगळी बुद्धी वाटाघाट करते. पण कोणत्या द्वाराने? ती बुद्धी जेव्हा इंद्रियांच्या द्वारा बाहेर जाते तेव्हा करू शकते. म्हणून ऐके नाही या ठिकाणी म्हणून म्हणतात बुद्धी करीते मुखी पाचे इही. मग आता हा विचार कसा होतो? तर या ठिकाणी बुद्धी विचार करते कशी? बुद्धीने काही केलेलं, बुद्धीमध्ये कोण आहे? चिदाभास. तो चिदाभास कोणाचा आहे? चैतन्याचा. म्हणजे याचा अर्थ ती बुद्धी जी आहे ती बुद्धी चैतन्याच्या प्रतिबिंबाला ग्रहण करणारी आहे. मग हे प्रतिबिंब जे पडले ते बुद्धीचं जड आहे. मग हा विचार सगळा करणारा कोण आहे? प्रतिबिंब आहे. बुद्धिस्थ चिदाभास आहे. त्या चिदाभासाने मी चैतन्याचा आहे म्हटलं तर ते काय होईल? चिद्रूप अशा प्रकारच्या चैतन्यरूप होऊन जाईल आहे की नाही. त्याला पुढचा प्रवास करावा लागेल का? पण त्यांनी काय केलं? बुद्धीशी तादात्म्य धरलं, निश्चय करणाऱ्या बुद्धीशी. आणि मग त्या बुद्धीनं काय केलं? बुद्धीनं अनुसरण कोणाचं केलं? आत्म्याचं करण्याऐवजी मनाचं अनुसरण केलं. संकल्प विकल्पात करणारं जे मन आहे ना त्या मनाचं बुद्धी ऐकायला लागली. त्या बुद्धीनं तिच्यात 2 विचार जेव्हा येतात तेव्हा आत्मस्वरूपाकडे जाते का मनाच्या माग अनुसरण करते? आणि मन पाहिलं, मन एकटं काय करायला समर्थ नाही, त्याला इंद्रियांचं
द्वार लागतं. मग ते मन कुठं नेतं त्याला? हळूहळू इंद्रियांकडं, आणि इंद्रिय कुठं नेतात? विषयाकडं. आणि मग ती काय निर्णय करायला लागते? जी अनात्म पदार्थाला जाणणारी अविवेकी पुरुषाची बुद्धी आहे ती काय म्हणते? विषयात सुख आहे की नाही? जर ती जर सत्संगतीमध्ये सुसंस्कृत व्हायला लागली तर ती म्हणते विषयात सुख नाही. मग विषयात सुख नाही म्हणजे काय म्हणते? इंद्रियांचं ऐकून चालणार नाही, मनाचं ऐकून चालणार नाही. आपल्याला या ठिकाणी सत्संगतीत मिळालेला जो विवेक आहे त्या विवेकाच्याद्वारा आपण काय केलं पाहिजे? संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे, असा ती बुद्धी निर्णय करते. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं त्या बुद्धीला तो अहंकार नेहमी सांगत असतो. बुद्धीला अहंकार, विवेक चूडामणीमध्ये श्लोक आला, बुद्धीला अहंकार सांगत असतो तू ह्या इंद्रियांचं ऐकत जा. बुद्धीला सांगतो इंद्रियांचं ऐकत जा, ह्या स्वरूपाचा कधीही विचार करू नको. अहंकारा धियम भृते, अहंकार त्या बुद्धीला सांगतो मा सुप्त प्रबोधय, हा जो तुझा आत्मस्वरूप आहे ना, ह्या आत्मस्वरूपाचा अध्यात्माचा कधी विचार करू नको. त्यांच्या गावा नका जाऊ आणि त्यांचे तोंड नका पाहू. जे अध्यात्मसंपन्न पुरुष आहेत त्यांच्या वाऱ्याला देखील तुम्ही जाऊ नको, असं त्या बुद्धीला कोण सांगत असतो? अहंकार. तो अहंकार म्हणजे अहम ब्रह्मास्मी. तिथं जाऊन बसला म्हणजे काय होतं त्याला माहीत आहे. तो म्हणतो तू याच्या नादीच लागू नको. तू काय कर? अहंकार हा धियम भृते मा सुप्त प्रबोधय, तू त्या आत्म्याला कधीही जाग करू नको. तो आपला झोपलाय ना महिमेत, त्याला तिकडंच राहू दे. इकडं तू मजा या आनंदाची लयलूट विषयानंदाची कर, त्या आत्मानंदाकडे कधी ढुंकून देखील पाहू नको. अहंकार हा धियम भृते मा सुप्त प्रबोधय, तो झोपलेला आहे तो आत्मा, विशेष रूपाने प्रगट झाला नाही तोपर्यंत त्याला तसाच राहू दे. त्याला उठवू नको, जागा करू नकोस. कारण का? उत्थिते परमानंदे. जर तुम्हाला त्या आत्म्याचा परमानंद जर प्रगट झाला तर मग तुला हे जे विषयाचा आनंद घेता येत होता, शब्दस्पर्श, हा कधी घेता येणार नाही. इतकंच नाही तर त्यावेळेला काय होईल? नत्वम, तू बुद्धी तू राहणारच नाही. तू स्वतःचा बात करून घेशील, तुझं अस्तित्वच राहणार नाही. आपलं अस्तित्व कोणाला नको वाटतं? तेव्हा हे बुद्धी तू काय कर? त्याला जागृत करू नको. आणि उत्थिते परमानंदे नत्वम, तू राहणार नाही. तू राहिली नाही तर अहंकार पुढे राहील. तू राहिली, कारण बुद्धीचा निश्चय एकदा झाला मी परमात्मा आहे असा निश्चय झाल्यावर अहंकार कुठे वेगळा राहिला? तो तर काय झाला? परमात्मा रूप झाला. त्याला स्वतंत्र तो नाचवी चौकडे. आता त्याला नृत्य करायला काय वाव राहिला का? कुठंच वाव राहिला नाही. म्हणून तो म्हणतो जर तसं झालं तर तू राहणार नाही, मी राहणार नाही. आणि हे सगळं जगत भोग्य ज्याच्यात आपण सगळा विहार करतो आनंदाच्यासाठी, तर ते काहीच राहणार नाही. भोग्य भोक्तृत्व ही भ्रांतीच निवृत्त होऊन जाईल. वास्तव हे चांगलं आहे का नाही? परंतु तो जो अहंकार आहे, जो तामस अहंकार आहे, राजस अहंकार आहे, जो सत्वगुणामध्ये परिवर्तित होऊ देत नाही, झाला तरी सत्वगुणाचा अभिनिवेश सोडत नाही, तो अहंकार असं त्या बुद्धीला शिकवीत राहतो. तेच या ठिकाणी सांगतात ये तत्वमेळापंकी सुखदुःखाची उखी विखी बुद्धी करीते मुखी पाचे इही. ह्या पाच जी काय आहेत इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, ह्या पंच ज्ञानेंद्रियांच्या समुदायाचा अनुभव लक्षात घेऊन बुद्धीच या संबंधाने वाटाघाट किंवा उहापोह हे असं असावं असं नसावं अशी करीत राहते. मग वाचा आणि कर, चरण आणि अधोद्वार, पायू हे प्रकार पाच अनिक. आता याच्यानंतर ही झाली पंच ज्ञानेंद्रिय. आता काय सांगतात? पंचकर्मेंद्रिय. पंचकर्मेंद्रिय माणसं आहे ना मोठमोठ्या विज्ञानातले विषय त्यांचा अभ्यास करतात. त्याच्यामध्ये कोणी त्याच्यामध्ये विद्यावाचस्पती किंवा PhD वगैरे असे मिळवतात. परंतु हे ज्ञानोबारायांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान हे साध्या गोष्टी आहेत, पण हे त्यांना माहीत नसतं की जगात होणारे सगळे ज्ञान ही पंचज्ञानेंद्रियांच्या द्वाराच होतात. आणि जगात होणारी किंवा सगळी ज्ञानं ही ह्या प्रमाणांच्या द्वारा होतात. कोणतंही ज्ञान झालं तर त्या ज्ञानाचा प्रामाण्याचा विचार केला तर प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती, अनुपलब्धी हीच प्रमाणे त्याच्या ठिकाणी आहेत, दुसरं काही नाही. बाकीचं त्याचे सूक्ष्म भाग प्रमाण विचाराचा सोडून द्या, पण साधारण होणारी ज्ञान याच्या कधीतरी काही मानलेली कोणी ऐतिह्य प्रमाण मानलेलं आहे किंवा काहींनी एक त्याला आपण म्हणतो ना हावभाव वगैरे करण्यात
चेष्टा हे सुद्धा एक प्रमाण मानलेले आहे, पण ते कसं प्रमाण नाही. अशा प्रकारच्या साध्या साध्या गोष्टी जर घेतल्या नाही, तो मनुष्य जरी विज्ञानामध्ये किती प्रगत बुद्धी असली तरी त्याला ही परिभाषा चांगल्या प्रकाराने लक्षात येत नाही. आणि याचा विचार असाच होतो की मनुष्य एवढ्या सगळ्या जगाचं थोडक्यात आकलन करतो ना. काही क्रियाशक्ती जी आहे ती ही 5 कर्मेंद्रियांच्या द्वारात बाहेर जाते. ज्ञानशक्ती जी आहे ती इंद्रियाच्या संबंधाने बुद्धीच्या ठिकाणी ज्ञान होतं. त्या पदार्थाचं ज्ञान त्याला कसं होतं. साधं थोडक्यात सांगतो. आमचे गुरुवर्य भटकर सर ते नेहमी आले की ते विचारसागराचा खूप महिमा सांगत असतात याच्यामध्ये. आणि ते सांगतात की ज्ञानेश्वरीसाठी विचारसागराचं चिंतन केलं पाहिजे असं ते म्हणत असतात. त्यांनी एकदा सांगितलं मला कुठून तरी इंग्लिश विचारसागर मला मिळत असेल तर द्या, कारण त्यांचं सगळं शिक्षण इंग्लिशमधून झाले. आम्ही बराच प्रयत्न करून इंग्लिश विचारसागर त्यांना दिलं. सरांना एवढा मोठा आनंद झाला. तर एक दिवस मी त्यांना विचारलं की तुमची वेदांतामध्ये प्रवृत्ती होण्याचं काय कारण. वास्तविक ते आता जगातले ख्यातनाम मोठे वैज्ञानिक आहेत आणि अशा वेळेला एक शास्त्रज्ञ म्हणून त्यांचा सगळ्या जगामध्ये विश्वामध्ये गवगव आहे ह्या संगणक क्षेत्रामध्ये. तर त्यांना विचारलं तुम्हाला प्रवृत्ती कशी झाली. तेव्हा सर्वात महत्त्वाची गोष्ट त्या गुरुवर्य भटकर सरांनी असं सांगितलं की वेदांतामधली पदार्थ ज्ञानाची जी रीती आहे, माणसाला पदार्थाचं ज्ञान कसं होतं यासाठी मी माझ्या जीवनामध्ये त्यांनी सांगितलं जे विज्ञान आहे म्हणजे शरीर क्रिया विज्ञान, म्हणजे शरीरात कोणती आहे दिसतं कसं, ऐकू कसं येतं, याची सगळ्याची जी केंद्र आहेत ती मेंदूमध्ये मानलेली आहे किंवा आहेत असं प्रत्यक्ष रीतीनं आपण जर त्या शवविच्छेदन केलं तरी दिसतं. पण त्यांनी सांगितलं की एवढ्या अगदी त्याच्यासाठी असणारी पॅथॉलॉजी, फिजिओलॉजी किंवा ॲनाटॉमी ह्या सर्वच गोष्टींचं त्यांनी चिंतन केलं. पण प्रत्यक्ष ज्ञानाची रीती मला कळत नव्हती. आणि जेव्हा ही वेदांताची प्रक्रिया पाहिली की थोडक्यात आता इथं तो विषय नाही, अंतःकरणाची वृत्ती इंद्रियांच्या बाहेर जाऊन, बरोबर ना, त्या पदार्थाचं जे अज्ञानाचं आवरण आहे त्या आवरणाचा भंग वृत्ती करते आणि वृत्तीमधला चिदाभास त्याचं ज्ञान करून देतो. हे जेव्हा मला कळलं तेव्हा माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. आणि म्हणून मला वेदांतामध्ये की आपण वेदांताच्या चिंतनानेच आपल्या जीवनाचं कल्याण किंवा खरं ज्याला आपण म्हणतो शाश्वत शांती ती मिळेल. म्हणून ते आजही ह्या वयामध्ये अनेक आजार आणि अनेक जबाबदाऱ्या संशोधनाच्या असतानाही ते खरं सरांचा जो काल आहे तो वेदांत चिंतनात जात आहे. याचंच कारणच असं आहे की ह्या वेदांतामध्ये अशा गोष्टी. म्हणून आपण ह्या ज्ञानेश्वरीच्या द्वारा, एकनाथी भागवत, तुकोबारायांची गाथा याच्याद्वारा जो काही आपल्याला त्याचं मार्मिक रहस्य आहे हे कळण्यासाठी वेदांताच्या काही परिभाषा, काही प्रक्रिया आपल्याला ज्ञात असाव्या. फार मोठ्या नसल्या तरी आपल्या गरजेपुरता, लागूपुरता उतारा या रूपाने ह्या ज्ञात असल्या पाहिजे. तर त्याच्यासाठी आता ते आपल्याला सांगतात 5 कर्मेंद्रिये कोणती. मग वाचा आणि कर. वाचा म्हणजे वाणी, कर म्हणजे हात, चरण म्हणजे पाय, आधोद्वार म्हणजे गुदद्वार आणि पाय बरोबर आधोद्वार म्हणजे उपस्थ आणि पायू म्हणजे गुदाशय. हे 5 आहेत. हे 5 म्हणजे काय. वाणी काय करते, बोलण्याचं कार्य करते. कर हे हाता काही घेणं आणि देण्याचं कार्य करतं. आपल्याकडे आहे काय जीवनामध्ये, देणं आणि घेणं, बोलणं. नंतर चरण चालणं, आधोद्वार म्हणजे उपस्थ शिष्ण, त्याच्यामध्ये आपण रती क्रिया सुखाचं प्राप्तीचं साधन, किंवा अधोद्वार आपलं पायू म्हणजे गुदद्वार, ज्याच्यामुळं आपल्याला मलमूत्रादी विसर्जन करतो किंवा मलविसर्जन करतो. असे 5 इंद्रिय आहेत. ही कर्मेंद्रिय म्हणीपती ती इये जाणीजती, ऐके कैवल्यपती सांगतसे. त्याला म्हणतात कर्मेंद्रिय म्हणीपती. कर्मेंद्रिय ज्याला म्हटली जातात ती ये जाणीते, ती ही आहेत असं जाणी जाती, असं तुम्ही जाणून घ्या. ऐके कैवल्यपती सांगतसे. तेव्हा हे कैवल्यपती म्हणजे कैवल्याचे स्वामी श्रीकृष्ण परमात्मा सांगत आहेत. दुसरी लोक कर्मेंद्रिय मान्य केली तरी काय सांगणार हो. ही जी इंद्रिय आहेत ह्या इंद्रियांनी विषयांचे भोग घ्या असं सांगणार आहेत. परंतु इथं माऊलींचा शब्द काय, कैवल्यपती सांगत असे. हा विचार त्या इंद्रियांनी विषयांचा भोग प्राणी मात्र घेतातच आहे. त्याच्यात काय अपूर्वतात आहे. तो भोग न घेता त्याचं तत्त्व जाणा
हे सांगण्यासाठी हे चिंतन चालले कशासाठी सांगणारा इथं वक्तृ प्राधान्य आहे. या ठिकाणी काही ठिकाणी विषय प्राधान्य असतं, तो विषय कोणी सांगितला तरी चालतो. जसं आता हे पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय जाणून घेतल्यासाठी एखादा ब्रह्मनिष्ठच महात्मा पाहिजे काय? त्यांनी जर तुम्हाला सांगितलं हे तर हे भौतिक विज्ञानात चाललेलंच आहे, त्याची माहिती होतेच आहे हे. परंतु या ठिकाणी वक्त्याचं पण प्राधान्य आहे आणि विषयाचं पण प्राधान्य आहे. म्हणून दोन्ही एकत्र झालेला असा कैवल्य म्हणजे मोक्ष, आणि त्या कैवल्यपती म्हणजे मोक्षाचा स्वामी जो श्रीकृष्ण परमात्मा, तो हे निरूपण आपल्याला करत आहे. हे निरूपण ती इंद्रियांचे प्रकार सांगण्यासाठी नाही. इंद्रियांचे प्रकार कळाल्यानंतर इंद्रियांच्यावर स्वामित्व करा. जो इंद्रियांच्यावर स्वामित्व करील तो मनावर स्वामित्व करील, तो बुद्धीवर स्वामित्व करील, बरोबर ना. आणि तो आपल्या स्वस्वरूपाचा स्वामी होईल, तोच स्वतः कैवल्यपती होईल. म्हणून ऐके कैवल्यपती सांगतसे पई प्राणाची अंतवरी क्रियाशक्ती जे शरीरी तेची रिगी निगीद्वारी पाचे इही. यानंतर आता प्राणाच्या क्रियाशक्तीविषयी सांगतात. तो राहिलेला विषय जो आहे तो आपण उद्या पाहू. भगवान परमात्मा करो संत सम्राट ज्ञानोबाराय आपल्या हृदयामध्ये विशेष रूपाने प्रगट होत त्यांच्या अंकावर त्यांनी आपल्या बसण्याचं आपल्याला भाग्य द्यावं आणि कृपादृष्टीनं अवलोकन करावं आणि आपल्या जीवनामध्ये त्यांच्या स्वरूपाशी तद्रूप एकरूप करून घ्यावं. मरणाच्या एक क्षणपूर्वी का होईना पण ज्ञानोबारायांनी तू माझा आहेस असं म्हणून आपल्याला अंगीकार करावा आणि शेवटच्या श्वासाला तू मीच आहेस असं म्हणून आपलं सांत्वन करावं, आपल्याला आश्वासित करावं आणि आपल्या स्वरूपाशी एकरूप करून घ्यावं अशी त्यांच्या चरणी त्यांच्या सत्तेतून प्रार्थना करून आजच्या चिंतनाला विराम देऊ. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.